क्षणाक्षणाला दादांची जाणीव होणं, दादांची उणीव भासणं, की माझ्यासारख्याला होतीत आपण तर बारामतीतल्या परिवारावर, वहिनींवर, पार्थवर, जयवर यांच्यावर काय ओढावलंय हे एकीकडं, आणि दुसरीकडे ह्या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतंय. तर खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर अनेक जणांनी म्हणले की ही निवडणूक सर्वच पक्षांनी आदरणीय वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं, आणि हीच खऱ्या अर्थानं या देशातील, या महाराष्ट्रातील प्रथा परंपरा आहे की अशा पद्धतीनं एका कर्तृत्वान नेत्याचं अकाली निधन झालं, त्या वेळेस सर्व पक्ष एकत्र येऊन त्या कुटुंबातल्या व्यक्तीला बिनविरोध निवडून दिलेलं अनेक उदाहरणं आहेत. मी खरं तर वहिनी साहेबांचे आभार मानतो की दादा गेल्यानंतर कसं तर सर्वाधिक दुःख झालं, त्यांनी दुःख आपलं बाजूला सारलं, आणि हा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. मला त्या परिवाराच्या दुःखात या परिवाराला बाहेर काढलं पाहिजे, ही जबाबदारी आपल्यासाठी वहिनी साहेबांनी घेतलेली आहे. आता ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर आहे. आपण दादांवर किती प्रेम केलं, किती प्रेम आहे, आपण शेवटच्या श्वासापर्यंत राहील. बातमी म्हणजे थोडक्यात